कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना कधीही विरोधी पक्षात राहिलेली नाही, पण पहिल्यांदा शिवसेना विभाजल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षात बसणार आहे आणि आपले नगरसेवक पण कमी आहेत. त्याबाबत आपला काय म्हणतो? लोकसभेलाच ही फूट पडली होती. लोकसभेच्या वेळीच, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 21 नगरसेवक कल्याण पश्चिमेमध्ये अखंड शिवसेनेचे होते. त्यातले 18 नगरसेवक हे शिंदे गटात गेले, 3 नगरसेवक इकडे राहिले. त्यामुळे अशी पण आमची स्ट्रेंथ कमी झालेली होती. अशाही परिस्थितीत आम्ही लोकसभा लढलो, आम्ही विधानसभा लढलो आणि मग आता येणारी ही कॉर्पोरेशनची इलेक्शन लढलो. आमच्याकडे अनुभवी लोकांची कमी होती, नवीन लोक होते आणि एकंदरीतच जी निवडणुकीची तयारी करायला लागते त्यात आम्ही कुठेतरी पक्ष म्हणून कमी पडलो आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या जागा या कमी निवडून आल्या आणि कमी जागा निवडून आल्यामुळे आम्हाला आता विरोधी पक्षात आम्ही बसणार आहे. पण विरोधी पक्षात जरी असलो, आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही कल्याणकरांचे, डोंबिवलीकरांचे प्रश्न या सभागृहात मांडणार आहोत आणि त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना जी आक्रमकता आहे शिवसेनेची ती आम्ही कुठेही कमी होऊन देणार नाही आणि त्या पद्धतीनेच आम्ही जनतेसाठी या सभागृहामध्ये लढणार आहोत. माझा दुसरा प्रश्न आहे की जसं भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढली, नंतर फाटाफूट व्हायला सुरुवात झाली, तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र लढल्या, पण मनसेने साथ सोडला शेवटी. तर याबाबत आपलं काय म्हणणं आहे? नाही, याबाबत माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एक अपेक्षा होती की दोघे बंधू एकत्र झाले. महाराष्ट्राचं स्वप्न होतं, मराठी माणसाचं स्वप्न होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत. त्याप्रमाणे दोघे बंधू एकत्र आले, त्याप्रमाणे इथली निवडणूक लढवली गेली. परंतु त्यानंतर मनसेचे जे नगरसेवक आमची साथ सोडून गेलेत, आम्हाला नक्कीच याचं खंत आहे की त्यांनी जनतेने दिलेला जो काही निर्णय होता, जनतेच्या दरबारामध्ये जो काही न्याय दिलेला होता, तो न्याय त्यांनी मान्य केलेला नाही आणि त्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी आमची साथ सोडलेली आहे. अजून एक प्रश्न की शिवसेनेची अजून सीट आल्या असत्या जर दोघे भावांनी एकत्र इथे सभा घेतल्या असत्या, कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कंटिन्यू सभा घेत होते. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा मनसे दोघांची एकही सभा झालेली नाही. आपला प्रश्न योग्य आहे की या ठिकाणी कोणतेही वरिष्ठ नेते आले नाहीत, सभा झाल्या नाहीत, तर ते होणं गरजेचं होतं. मी पहिल्याच प्रश्नात सांगितलं की कुठेतरी आम्ही ही निवडणूक लढण्यामध्ये कमी पडलो. मग ते वरिष्ठ पातळीवर असेल किंवा आमची काय रणनीती असेल, अशा अनेक गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो आणि सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या सत्तेचा पूर्णपणे वापर केला, त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर केला आणि त्यामुळे आता जे आकडे आपल्याला दिसत आहेत ते कमी प्रमाणामध्ये आमचे आकडे दिसत आहेत. वरिष्ठ नेतृत्वाने कल्याण डोंबिवलीत यायला हवं होतं अशी आमची मागणी होती. त्याप्रमाणे मैदानाचे रिझर्वेशन पण करण्यात आलेली होती, पण ऐनवेळी वरिष्ठ आले नाहीत. आता याला कारण काय असू शकतात, परंतु आले नाहीत हे सत्य आहे. 5 वर्षात 2020 पासून 25-26 पर्यंत प्रशासनाने जे काम केलं आहे त्या बाबतीत सभागृहामध्ये आपले जे उभाटाचे नगरसेवक आहेत कसं? तुम्ही प्रश्न विचारला आहे की ह्या 5 वर्षात प्रशासनाने काम केलंय का, हाच प्रश्न आहे. प्रशासनाने कल्याणकरांचं, म्हणजे मी आता कल्याणबद्दल बोलतो पण डोंबिवलीबद्दल पण बोलेन की कल्याणच्या वाहतूक कोंडीबाबत काय झालं का, नाही झालं. कल्याणच्या रस्त्यांबाबत म्हणतात आम्ही हजारो कोटीचे निधी आणले, पण काही झालेलं नाही. आज स्टेशन परिसरामध्ये सॅटिसचं काम चालू होऊन आज 7 वर्ष झालेली आहेत, कोणताही फरक आमच्या कल्याणकरांना पडलेला नाही. कल्याण पूर्वसाठी स्कायवॉक होणार होता, तो टिल टुडे आज पूर्णत्वास आलेला नाही. ज्या पाणी योजना होत्या, नव्याने काहीतरी केलं पाहिजे, त्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाही. हजारो कोटीचा निधी MMRDAच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून आणले, परंतु त्याचा कोणताही इफेक्ट कल्याणकरांना मिळाला नाही. त्यानंतर मग आज एवढी मोठी वाहतूक कोंडी होते, तर आमच्या शहरामध्ये ओव्हरब्रिज झालाच नाही. बाजूला आमच्या भिवंडी आहे, त्या भिवंडीमध्ये MMRDAच्या माध्यमातून 3 ओव्हरब्रिज झाले. भिवंडीची वाहतूक कोंडी 80% सुटलेली आहे.
मग इतर राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने काय केलं हा प्रश्न कल्याणकर डोंबिवलीकर म्हणून आम्हाला आहे. आणि आता जो काही घाट घातलेला आहे मेट्रोचा, या मेट्रोमुळे भविष्यामध्ये कल्याणचं नुकसानच होणार आहे. आजही तुम्ही बघता वाहतूक कोंडी कशी होते. त्यामुळे कल्याणकरांना या 5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये किंवा आज इथं असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही असं एक कल्याणकर म्हणून मला वाटतं. पत्रकारांच्या दृष्टीने आणि जे NGO चालवतात कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांच्या दृष्टीने सचिन वासरे हा कल्याणसाठी डोंबिवलीसाठी गुगल आहे. कुठलीही परियोजना विचारा, कुठलेही रस्ते विचारा, मुघलकालीन शिवकालीन जे पाईपलाईन्स आहे पाण्याचं आहे ते आपल्याला सगळं माहिती. आपल्याला असं वाटत नाही की पक्षाने कुठेतरी आपला वापर कमी केला या निवडणुकीत. काय असतं बघा, पक्ष नेतृत्व हा निर्णय घेत असतो. निर्णय घेणं आमच्या हातामध्ये नसतं. पक्ष फुटला त्यावेळी मला शहर प्रमुख पद दिलं. पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली. लोकसभेची उमेदवारी या पश्चिमेत माझ्या नेतृत्वात आम्ही लढलो. आघाडीचा उमेदवार होता, त्याला आम्ही 74,000 मतं खासदार बाळामामा यांना दिली. तो एक टप्पा मी पार पाडला. परंतु या महापालिका निवडणुकामध्ये पक्षाला असं कदाचित वाटलं असेल की ज्यांना आपण आता नेतृत्व दिलंय ते सांभाळतील, त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला. आता काही वेळा काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या असतील, त्यांनी काही डावपेच आखले असतील, ते खरे झाले नाहीत. त्यामुळे आज पक्षाला कुठेतरी बॅकफुटवर जायला लागते. मी माझ्यावर अन्याय झाला असं म्हणणार नाही. पक्ष नेतृत्व त्यांच्या नजरेतून बघत असतं. कल्याणकरांना काय वाटतं हे कल्याणकरांच्या नजरेत असतं. परंतु पक्ष नेतृत्वाने पण काहीतरी विचार केला असेल म्हणून त्यांनी कुणाला तरी या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. ठीक आहे, हार जीत ही होत असते. पण आता नव्याने जर कल्याणमध्ये परत उभं राहायचं असेल नव्याने तर आम्हाला जोरात आता उभं राहावं लागणार आहे. कारण हार होऊन गेलेली आहे, परंतु लढाई अजून 5 वर्षांनी येणारच आहे. तर येणाऱ्या लढाईसाठी आम्हाला सज्ज व्हायचं, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. कसे आले बरोबर.